नमस्कार, VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे आणि यांचा जो कार्यकाल आहे हा महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला आहे। व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण मंडळी एक गोष्ट इथे सुचवावीशी वाटते, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणींना तोंड देत आपल्या समाजासाठी, आपल्या स्वतःच्या घरासाठी न पाहता फक्त समाजासाठी, इतरांसाठी, दुसऱ्यासाठी कार्य करण्याचं जे धाडस ज्यांनी केलेलं असतं, अशा व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या मुलाखती घेत असतो। आज आपल्यासोबत आहेत राजेंद्र आंडे साहेब। राजेंद्र आंडे सर, आपलं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचं आपण जेव्हापासून अध्यक्ष आहात, आज बँक कुठल्या कुठे जात आहे आणि फक्त अमरावतीलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाला हेवा वाटावा अशी बँकेची वाटचाल आहे। या संबंधितच आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत। सर, सर्वप्रथम माझ्या माहितीप्रमाणे माजी जे आपले पालकमंत्री होते स्वर्गीय विनायकराव कोरडे आणि संस्थापक अध्यक्ष होते ते, आणि अचलपूरचे माजी आमदार सुद्धा तेच होते। 2000 या साली आपल्या महात्मा फुले अर्बन बँकेची स्थापना झाली। तर 2000 सालापासून ज्यावेळी महात्मा फुले अर्बन बँकेची त्यांनी स्थापना केली होती त्या मंडळामध्ये आपण होतात, तर तेव्हापासून बँकेची एकंदरीत जी वाटचाल आहे ती अतिशय जोमाने सुरू आहे। तर ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेपासूनचा जर थोडासा आपण इतिहास आम्हाला सांगू शकलात तर आमच्या प्रेक्षकांना तो आम्हाला म्हणजे समजून घ्यायला महात्मा फुले अर्बन बँक काय आहे हे जास्त सोपं पडेल। एका बैठकीमध्ये आम्ही सगळेजण बसलो असताना माजी पालकमंत्री विनायकरावजी कोरडे त्या सामाजिक बैठकीला हजर होते आणि तिथे कुठली तरी संस्था आपण काढली पाहिजे असा विषय काही मंडळींनी मांडला। तर त्यामध्ये प्रामुख्यानं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपण शैक्षणिक संस्था काढावी। तर त्या मीटिंगमध्ये मी असताना मी दादांना म्हटलं की सर्वच जण शैक्षणिक संस्था काढतात, परंतु आर्थिक आणि वित्तीय पुरवठा करणारी जर संस्था आपण काढली तर सर्वसामान्याच्या उपयोगाची ही संस्था ठरू शकते आणि ती चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे जर चालवली आपण तर ही उघडण्यासाठी आपण संमती द्यावी अशी विनंती वजा विनायकराव दादांना आम्ही केली। तर त्यांनी त्याच्यावरती असं म्हटलं की वित्तीय संस्था ह्या चालवू शकत नाही, काही कालांतरापर्यंत चालतात आणि नंतर त्या संस्था मोडकळीस येतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं। तरीही त्यांना आम्ही सतत आग्रह करत राहिलो आणि आग्रह करता करता जवळपास 6 महिने निघून गेले। त्यांचं मन काही वित्तीय संस्था निर्माण करण्याचं नव्हतं। ते म्हणाले की मी माझ्या गावाकरता एक कॉलेज काढतो आणि त्या कॉलेजमध्ये सर्व कोर्सेस राहील अशी माझ्या गावकऱ्यांची इच्छा आहे। परंतु मी त्यांना म्हटलं तुम्ही गावापुरते मर्यादित नाही, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि या जिल्ह्याचे पालकमंत्रीच नव्हे तर महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहात, त्यामुळे आपण नुसतं गावापुरता विचार करणं काही योग्य होणार नाही आणि म्हणून आपण अमरावतीसारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जर ही वित्तीय संस्था निर्माण केली तर निश्चितच आपल्याला समाजाला योग्य न्याय देता येईल, आर्थिक मदत करता येईल, गरिबापासून तर मोठ्यापर्यंत सर्व स्तरातील लोकांना जर मदत झाली तर आपलं ते फलित या बँकेच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवता येईल। तर ते म्हणाले की मी राजकीय माणूस आहे आणि राजकीय माणूस वित्तीय संस्था चालू शकत नाही याचीसुद्धा मला कल्पना आहे। आम्ही म्हटलं की तुम्ही जरी राजकीय असाल तर राजकारणाशिवाय कोणत्याच संस्था उभारल्या जाऊ शकत नाही, त्याकरता तुमची जी आवश्यक मदत स्थापनेसाठी लागणार आहे ती आपण करावी, बाकी कारभार आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीनं सांभाळू। तर तुम्ही म्हणाला की बाबा संस्था काढावी, पण तुम्ही राहणार काय म्हणे याच्यात? मी म्हटलं तुम्ही जर म्हटलं तर राहू शकेल। मी सर्व्हिसमध्ये होतो, ST महामंडळामध्ये मी क्लास 2 ऑफिसर डेपो मॅनेजरच्या पदावरती काम करत होतो। माझीसुद्धा तोपर्यंत जवळपास 20 वर्षाची सेवा आटोपलेली होती। तर योगायोगाने माझं पोस्टिंग या अमरावती जिल्ह्यामध्येच वरुडला होतो मी डेपो मॅनेजर। त्यावेळेला ते 1997ची गोष्ट आहे आणि डेपो मॅनेजर असतानाच 1999मध्ये ही संकल्पना पुढे आली आणि 1999चे विधानसभेचे इलेक्शन झालेत त्यावेळेला दादासाहेब त्यांच्या कारकीर्द संपली होती पालकमंत्रीपदाची
आणि त्यांच्याजवळ आता भरपूर वेळ शिल्लक असल्यामुळं ही 2000 साली स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला. त्याच वेळेला प्रत्येक तालुक्यातून एक संचालक त्यांनी निवडले. माझी निवड त्यांनी वरुड तालुक्यामधून संचालक पदाकरता केली. इतर तालुक्यातून एक संचालक घेतलेत आणि 17 जणांचं मंडळ त्यांनीच निर्माण केलं त्यांच्या इच्छेनुसार आणि त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करण्याचा सुयोग लाभला. 2000 साली तो प्रस्ताव तयार झाला. तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची परवानगी लागते त्या बँकिंगकरता आणि रिझर्व्ह बँकेकडे सुद्धा तो प्रस्ताव तयार करून गेल्यानंतर लगेच ती परवानगी आपल्याला प्राप्त झाली आणि 10 मार्च 2000 साली त्याचं विधिवत उद्घाटन अमरावती येथे लड्डा संकुलमध्ये चित्रा चौकामध्ये लड्डा संकुल आहे तिथे झालं आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सध्याचे आपले भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नासा फरांदे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दिली आणि त्या बँकेचं उद्घाटन 10 मार्चला त्यांच्या शुभ हस्ते झालं. 10 मार्च 2000ला. 10 मार्च 2000ला. दादा भारतीय जनता पार्टीचे आमदार होते सतत 10 वर्ष आणि ते अतिशय सोज्वळ सज्जन असे गृहस्थ होते. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. ते सरपंच पदापासून तर पालकमंत्री पदापर्यंत पोहोचले. ते सर्वांना गरिबापासून मोठ्यापर्यंत अतिशय आवडते व्यक्तिमत्व होतं. सुदामजी देशमुखांचा त्यांना आशीर्वाद होता आणि सुदामजी देशमुखांनीच त्यांना या राष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणलं. ते उच्च विद्याविभूषित होते. ते इंजिनियर होते, ॲटोमोबाईल इंजिनियर होते ते आणि सरपंच पदापासून तर पालकमंत्र्यापर्यंत 35 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय प्रवास होता. म्हणून आम्ही त्यांच्याशी जुळलो. त्यांच्या प्रामाणिकतेची दखल सर्वांनी घेतली आणि या बँकेला जो काही शेअर्स पुरवठा लागतो तर त्यांनी त्यावेळेला प्रत्येक तालुक्यामधून मला पुनश्च तोच म्हणजे आता जो माझा प्रश्न होता तो हाच होता की ज्यावेळी 10 मार्च 2000ला आपण या बँकेची म्हणजे ज्या बँकेची आपण पायाभरणी केली आणि त्या दिवशी त्याचा 10 मार्च 2000 साली आपण त्याचं उद्घाटन केलं तर यामध्ये नेमकी जी गुंतवणूक हा एक मोठा वित्तीय संस्था ज्यावेळी आपण स्थापन करतो त्यावेळी सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर तो म्हणजे गुंतवणुकीचा. तर ही गुंतवणूक आपण कुठून आणि कशा प्रकारे आणि कुठल्या समाजातून आपण ती जमा केली आणि ज्याच्यामुळे हे आज 2000 साली लावलेलं जे रोपटं त्यावेळी लावल्या गेलं होतं विनायकराव दादांच्या हस्ते ते आज एक मोठा वटवृक्ष कसा बनला हा इतिहास आपण आम्हाला थोडासा सांगा. तर 2000 साली जेव्हा आपण बँक सुरुवात केली तत्पूर्वी एक ब्रेक घेऊया सर. तुम्ही थोडंसं त्या तिकडे पहा. 2000 साली जेव्हा या बँकेची सुरुवात केली तत्पूर्वी 1 महिन्याच्या आतमध्ये 1 मिनिट हां तर 2000 साली जेव्हा आम्ही बँकेचं उद्घाटन केलं तत्पूर्वी 1 महिन्याच्या आतमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला भाग भांडवल जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि ते पत्र त्यांनी आम्हाला इतक्या वेळेवर पाठवलं की ते करणंसुद्धा अशक्य असं प्रकरण निर्माण झालं आणि आमचे 17 संचालक संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून त्यांनी 16 लाख रुपये असा शेअर कॅपिटल निर्माण केलं. मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळं मी स्वतःजवळचे पैसे देऊन 100 लोकांची नावं दादांना सादर केली आणि असे 1600 सभासद पहिल्या स्ट्रोकमध्ये आम्ही जमा केलेत आणि त्याच्यापोटी 16 लाख रुपये बँकेत जमा झाल्यानंतर तसं रिझर्व्ह बँकेला कळवलं आणि रिझर्व्ह बँकेने आम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये लायसन्स पाठवलं आणि हे 1600 सभासद या संपूर्ण जिल्ह्यामधून निर्माण करणं अतिशय अवघड काम होतं. दादासाहेबांनी सुद्धा त्यांच्या भागातून केलेत, विविध संचालक मंडळींनी केलेत. चांदूर बाजारचे, मोर्शीचे, चांदूर रेल्वे, अचलपूर या विविध तालुक्यातून संचालक मंडळी असल्यामुळं ते काम सोपं होऊ शकलं आणि बँक सुरू करण्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण गेली नाही. त्यानंतर या 15 लाख कॅपिटलवरून इथे कार्यालय सुरू झाल्यानंतर लोकांचा एकाएकी विश्वास बसणं अवघड असतं. ती शेअर्स कॅपिटलची रक्कम आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा केली आणि त्याचं खातं ओपन केलं. तेव्हा हे 16 संचालकांनी डिपॉझिटर्सकडे भेटी दिल्यात. ठेवीदारांना भेटल्यानंतर लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून ठेवी ठेवल्यात आणि ठेवल्यानंतर त्या व्यवसायाला हळूहळू असा वेग यायला लागला आणि 2000 पासून तर 2005 पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून
कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये योगदान दिलं. अतिशय अल्प पगारावरती मुलांना सेवा करावी लागली. आमच्याकडे कुठलंही वाहन नव्हतं. प्रत्येकाने आपली सायकल मोटरसायकल घेऊन जनसंपर्क केला आणि या जनसंपर्कामधून हा व्यापार या अमरावती शहरासाठी सुरू करण्यात आला. नुसतंच अमरावती शहरासाठी नाही तर ही एक मुख्य कार्यालय अमरावतीला असल्यामुळं जिल्ह्यामधील जे काही खेडे विभाग आहेत त्या खेडे विभागाचे अकाउंट्स आम्ही इथे ओपन केलेत. व्यवसाय करणाऱ्यांचे करंट अकाउंट ओपन केले आणि 60 किलोमीटरपासून तर 100 किलोमीटर अंतराचे आपल्याशी जुळलेले जे सभासद मंडळी होती त्यांनी इथे आम्हाला उचित असं सहकार्य केलं. सहकाराचा जो मुख्य पाया आहे ती आपली जनता आहे आणि जे सभासद जुळले त्यांच्या माध्यमातूनच या उद्योगाला चालना मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तो त्यांनी आम्हाला विशेष पाठिंबा त्यावेळेला दिला म्हणून आमचा उत्साहही वाढला. आम्ही कुठेही मागे पाळण्याचा आम्हाला कधी प्रसंग आला नाही. शासनाची काही जास्त गरज नव्हती. शासनाने आम्हाला रजिस्ट्रेशन दिलेलं होतं. त्यावेळेचे सहकार मंत्री डॉक्टर गायकवाड यांनीसुद्धा अतिशय तातडीनं ती मंजुरी पाठवल्यामुळं आणि रिझर्व्ह बँकेने आम्हाला सतत सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यामुळं ती 2000पासून तर 2005पर्यंत 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमची त्याच्यामध्ये वृद्धी होत गेली. सभासद संख्या वाढता 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 आज 2010पर्यंत दादासाहेब असेपर्यंत हा व्यवसाय 17 कोटीपर्यंत झाला होता या अमरावती शहरामध्ये. आणि दादांची प्रकृती खालावली होती. दादांनी मला आग्रह केला होता की आपणच या बँकेचा कारभार सांभाळावा. आपण प्रशासनात आहात. आणि माझंसुद्धा त्या काळामध्ये प्रमोशन झालं होतं. मी पहिल्यांदा डेपो मॅनेजर होतो. वरुडला असताना मग माझं प्रमोशन झालं. डेप्युटी मेकॅनिकल इंजिनियर मी अकोल्याला म्हणून गेलो आणि अकोल्याला असताना मला या बँकेकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं होतं. परंतु योगायोगाने मी अकोल्यावरून परत मी अमरावतीला बदलून आलो आणि विशेष लक्ष तिथे देण्याचं मी ठरवलं. माझा वेळातील वेळ काढून बँकेच्या प्रशासनाकडे आणि व्यवस्थापनाकडे लक्ष देताना मला अतिशय आनंदही झाला आणि श्रमही पडलेत. विश्वासावर चाललेली ही संस्था आपल्याला कशी कशी पुढे नेता येईल याचं नियोजन केलं. त्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला आणि दादांनी सूचना केल्याप्रमाणे त्यांच्या हयातीतच मी त्यांना म्हटलं की दादा हे मलाही अवघडच आहे कारण का मी सेवेमध्ये आहे. मी क्लास 1 ऑफिसर असल्यामुळं सेवेत असताना हे काम पूर्ण वेळ करू शकणार नाही. तुम्ही कोणालाही हे काम सोपवा 17 संचालकांपैकी आणि ते निश्चितच करतील. मी त्यांना मदत करेल. परंतु दादा हे ऐकायला तयार नव्हते. दादा म्हणाले की बाकीची मंडळी आपापल्या उद्योगात आहेत. कोणी शेतकरी आहेत, कोणी व्यापारी आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील मंडळी आहे, कोणी प्रोफेसर आहेत. त्यांनीसुद्धा मला हेच उत्तर दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही अमरावतीला असल्यामुळं हे प्रशासन तुम्ही सांभाळावं आणि निश्चित तुम्हाला यश मिळेल. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी असेल नसेल हा रथ तुम्हाला पुढे न्यायचा आहे. या भरोशावरती त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. माझी इच्छा नसतानाही ते काम मला करावं लागलं आणि अचानक 2010 साली समजा आपण 2009मध्ये त्यांनी मला म्हटलं. शेवटची बैठक होती ती बँकेची 21 मार्चची त्यांच्या हयातमध्ये. तर मग एप्रिल महिन्यामध्ये त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते काम करू शकत नव्हते आणि त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या शब्दाला मान देऊन तो चार्ज उपाध्यक्ष मी असल्यामुळं तो चार्ज माझ्याकडे आला आणि 2010पर्यंत ते काम मी सांभाळत असताना बँकेची रिसर निवडणूक आली होती 2011मध्ये. तर 2011मध्ये निवडणूक जाहीर करावी लागली आणि दादा नसल्यामुळं ही निवडणूक कशी पार पडावी असा एवढा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. कारण की ते लोकनेते होते आणि आपण सामान्य कुटुंबातून आलेलो आणि अधिकारी पदापर्यंत काम करणार असल्यामुळं आपला राजकीय असा काही विषय त्याच्यामध्ये काही कुठलाही नव्हता. परंतु समाज बांधवांनी त्यावेळेला मला अतिशय सहकार्य केलं. सर्व संचालक माझ्या पाठीशी राहिले आणि ज्या लोकांनी डायरेक्टर होण्याकरता धडपड केली होती 38 लोकांनी अर्ज केले होते. मी त्यांची कॉमन बैठक घेतली आणि दादानंतर ही बँक कशी पुढे न्यायची याचं नियोजन त्यांना करून सांगितलं. 3 तास बैठक झाल्यानंतर त्यांना सांगितलं की निवडणुकीचा खर्च आपल्याला परवडणार नाही. जरी बाहेर ठिकाणी निवडणुका होतात तिथे निवडणूक होणं उचित राहणार नाही. विनाकारण पैशाचा अपव्यय होईल आणि हा काही राजकारणाचा अड्डा होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी जर घेतली तरच मी हे काम करेल. अन्यथा मला याच्यामध्ये राहायचं नाही. हे मी त्यांना बैठकीमध्ये 38 लोकांना समजून सांगितलं. तेव्हा तुम्ही विड्रॉल करा आपले अर्ज
हे आवाहन केल्यानंतर त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी सर्वच अधिकार माझ्याकडे सोपवले. साहेब, तुम्ही ज्यांना संचालक घ्याल त्यांना घ्या, परंतु हे बँक आपल्याला बंद न करता ही चालवायची आहे, असं व्यवस्थापन मंडळ निर्माण करा. त्यानुसार मी माझ्या संपूर्ण अधिकाराचा आणि सर्वांच्या मदतीचा सहभाग घेऊन ते संचालक मंडळ पुन्हा 2011मध्ये निर्माण केलं. आणि नवीन संचालक मंडळ निर्माण झाल्यानंतर त्यांनीच मला पुन्हा बिनविरोध अध्यक्ष म्हणून व्हायची. 2011मध्ये म्हणजे पहिले अध्यक्ष विनायकराव दादा गेल्यानंतरचे पहिले अध्यक्ष म्हणून आपली तिथे निवड केल्या गेली आणि ती एकमताने झाली. रितसर निवडणूक झाली आणि या रितसर निवडणुकीमध्ये बिनविरोध अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी निवड केली. आणि माझ्या सोबतीला माझे दुसरे सहकारी दिलीपरावजी लोखंडे साहेब, त्यांना उपाध्यक्ष म्हणून आम्ही नेमणूक केली आणि आमच्या व्यवस्थापनाला आणि प्रशासनाला आम्ही जोरदारपणे सुरुवात केली. इवलेसे रोपं लाविले द्वारी असा जो एक विनायकराव दादांनी छोटंसं एक रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये आज आदरणीय स्वर्गीय विनायकराव दादांचा, विनायकराव कोरडेंचा खूप मोठा हात होता. आणि तो वृक्ष पुनश्च आपल्या फांद्यांसहित वाढवण्याची जबाबदारी 2011मध्ये राजेंद्र आंडे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आज 10 मार्च 2000ला लावलेलं हे जे रोपटं आहे, आज मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की 2010मध्ये ज्यावेळी लड्डा संकुलामध्ये या बँकेची स्थापना झाली होती, तर आज आपण किती ठिकाणी कार्य करत आहोत, कुठे कुठे आपल्या शाखा आहेत आणि त्यावेळी जे 1600 आपले भांडवलधारक होते त्याची संख्या आता कितपर्यंत अंदाजे पोहोचलेली आहे, याबद्दल आपण थोडंसं सांगा. पासून तर 2010-9पर्यंत आम्ही त्याच्या आधीच जागा शोधली होती आणि त्या जागेमध्ये आम्हाला अपूर्णता असल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दादासाहेबांनी आम्ही सर्वांनी संपर्क केला आणि महानगरपालिकेकडे जी जागा दिली होती त्यांनी 18 ऑफिसकरता, ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितींनी या संचालक मंडळाची विनंती मान्य करून, दादासाहेबांची विनंती मान्य करून ती कृषी उत्पन्न बाजार समितीची बिल्डिंग आम्हाला मिळाली. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही ती बँक शिफ्ट केली आणि ते शिफ्ट केल्यानंतर मार्केटिंग कसं करायला पाहिजे याचा पहिला मंत्र आम्ही शोधला. तर या 1600 सभासद संख्येवरून त्या जागेचा चांगला उपयोग केला असता. व्यवसायाकरता जी उपयुक्त अशी जागा पाहिजे होती, पार्किंगची जागा होती, बाकी स्ट्रॉंग रूमची जागा ती चांगली मिळाली आम्हाला आणि सर्व सोयीनियुक्त अशी जागा असल्यामुळं त्याचा फायदा बँकेच्या विकासाकरता झालेला आहे. आणि त्यात तत्कालीन सभापती मान्य विलासभाऊ महल्ले यांनी आमची विनंती मान्य केली. त्यांनी कुठल्याही काही अडीअडचण न सांगता आमच्या भरोशावरती आमचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आणि त्या जागेमध्ये येण्यासाठी विनंती केली. त्यांचा रितसर जो काही खर्च आहे दर महिन्याचा भाड्याचा, तो आम्ही शासनाला नियमितपणे आजपर्यंत देत आलेलो आहे. आणि दादांनी ती जागा 5 वर्षाकरता घेतली. तर या व्यवस्थापन मंडळामध्ये माझा जेव्हा अध्यक्षपदी मी निवडून आलो त्यानंतर तोच प्रस्ताव मी 25 वर्षाकरता वाढवून घेतला शासनाच्या जागेचा. आणि आता आमच्याकडे ती जागा 2033पर्यंत आमच्या ताब्यात त्यांनी दिलेली आहे, ती रजिस्टर्ड केलेली आहे. त्यामुळं या जागेचे मालकच महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापन मंडळ राहील अशा प्रकारची ती जागा आम्हाला प्राप्त झाली. याच्यामध्ये काम करत असताना जो इतर बँकेचा आढावा आम्ही घेतला त्यानुसार तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, तिथल्या सगळ्या सोयी केल्यात. कॉम्प्युटराइज बँक ती आपली सुरुवातीपासूनच होती, त्याच्यामध्ये पुन्हा काही ॲडव्हान्स कोर बँकिंग सिस्टीम आम्ही निर्माण केली. CCTV कॅमेरेज तिथे लावलेत, जे ग्राहकांना सोयी लागतात. वॉटर कूलरची व्यवस्था आहे, तिथे बसण्याची व्यवस्था आहे, तिथे अकाउंटिंगकरता जे काही कामासाठी साहित्य लागतात ती सर्व व्यवस्था आम्ही तिथे केली. सॅनिटेशनची व्यवस्था आहे आणि लोकांना तिथे बरं वाटायला लागलं की इथे आपण व्यवहार केलेला चांगला, इथले लोक चांगले आहेत. त्यांचा विश्वास आमच्यावर वाढत गेला आणि आज 1500 सभासद, आजीवन सभासद, 1500 ते 1600 होते आमचे, आज 5000च्या आसपास आमचे सभासद या जिल्ह्यामध्ये आजीवन सभासद झालेत, शेअर होल्डर झालेत. आणि जो 17 कोटीचा व्यवहार मी हातात घेतला होता एकूण व्यवस्था आहे, तो आता 135 कोटीपर्यंत वाढवलेला आहे. आणि 2011पासून तर 2016पर्यंत या बँकेने जवळपास 13 अवॉर्ड्स स्टेट लेवलचे आणि सेंट्रल लेवलचे प्राप्त केलेले आहेत. नॅशनल अर्बन बँक फेडरेशन नवी दिल्ली यांनी आम्हाला पहिल्यांदा 2011-12चे रिझल्ट्सवरून
बंगलोरला आम्हाला पुरस्कृत केलं. व्हिजन 2020 अवॉर्ड्स आम्हाला दिलं आणि मी त्याच दिवशी व्हिजन 2020चं प्लॅनिंग केलं आणि व्हिजन 2020नुसारच आपल्याला ॲक्शन प्लॅन राबवायचा आहे हे धोरण आखलं. आम्ही प्रोत्साहित झालो त्या अवॉर्डमुळं. त्या अवॉर्डचा असा फायदा झाला की कोणी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारल्यानंतर त्याचा काय उपयोग करून घ्यायचा त्याचा आम्ही मंत्र स्वीकारला आणि आज रोजी आम्हाला 13 अवॉर्ड्स मिळाले. नॅशनल अर्बन बँक फेडरेशन, नंतर महाराष्ट्र राज्याचं अर्बन बँक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य अर्बन बँक असोसिएशन, या अशा विविध ज्या संस्था आहेत सहकार क्षेत्रातल्या त्यांनी आम्हाला दरवर्षी 2 अवॉर्ड द्यायला सुरुवात केली. जी बँक ड गटामध्ये होती ती क वर्गामध्ये आली, क वर्गातून ती ब वर्गात आली, ब वर्गातून आज रोजी आम्ही अ वर्गामध्ये आहो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषाप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या निकषाप्रमाणे. म्हणजे ड वरून अ वर्गापर्यंत येण्याला आम्हाला जे परिश्रम करावे लागले, तो जो विश्वास आमच्या लोकांनी, आपल्या ग्राहकांनी टाकला, सर्व समाजाच्या सर्व जनसामान्यांनी आमच्यावर विश्वास टाकला. ती काही एका विशिष्ट समाजाची बँक नसून ती सर्वसामान्यांसाठी बँक आम्ही जेव्हा ओपन केली तर त्याचा निश्चित लाभ व्यवस्थापन मंडळालासुद्धा झाला आणि जनतेलासुद्धा झाला. म्हणून हा इतका मोठा व्यवहार वाढला. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती सेवा मिळावी हा उद्देश ठेवून आम्ही वरुडला ब्रँच निर्माण केली. तीसुद्धा लोकांच्या सेवेत रुजू केली. कारण की अमरावती ते वरुड हे अंतर 90 किलोमीटर अंतर आहे. तिथले सभासद जरी होते इथे व्यवहार करू शकत नव्हते. त्याच्यामुळं तिथे बँक निर्माण केली. दादासाहेबाचा होम तालुका आणि मतदारसंघ अचलपूरला तिथे आम्ही नवीन शाखेला मंजुरी देऊन ती शाखा निर्माण केली. या शाखेचे स्वतंत्र लायसन्स रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घेऊनच करावे लागतात. मॅनेजमेंटला वाटलं म्हणून केली असं होऊ शकत नाही. तसे रिझल्ट्स मिळाल्यानंतरच ते आपल्याला परवानगी द्यायला सुरुवात करतात. म्हणून आपल्याला अचलपूर आणि वरुड सुरू करता आली. आत्ता चांदूर बाजारसुद्धा आपली या मागच्या महिन्यामध्ये सुरू झालेली आहे 10 तारखेला. तिथलेसुद्धा ग्राहक सगळे इथे व्यवहार करायचे. आता त्यांची गैरसोय दूर झाली. आता मोर्शीलासुद्धा ब्रँच मिळालेली आहे आपल्याला आणि यवतमाळ जिल्ह्याचीसुद्धा मिळाली आहे. संपूर्ण विदर्भाची परवानगी आपण शासनाकडून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळवलेली आहे. म्हणजे एका शाखेच्या अनेक शाखा निर्माण करणं, म्हणजे 6 शाखेपर्यंत आता आलो. अजून 5 शाखा आपल्याला मंजूर मिळणार आहे. एकाच्या 11 होणार आहे. असा निश्चित प्लॅन या 5 वर्षात आम्ही केलेला आहे. स्टेप बाय स्टेप आणि नियोजनबद्ध कारभार हे त्याचं फलित आम्हाला मिळालेलं आहे. मंडळी, 1 आणि 1 2 न होता 1 आणि 1 11 होतात हे राजेंद्र आंडे यांनी आपल्या कार्यकारितेच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पुनश्च काही प्रश्नांसह आपण यांना परत भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. गृहलक्ष्मी. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी.
मंडळी, विश्रांतीनंतर पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी आंडे साहेब. आणि 2000 साली सुरू झालेली ही बँक 10 मार्च 2000 साली सुरू झाली होती. आजपर्यंत या बँकेच्या सुमारे 6 शाखा सध्या कार्यरत आहेत आणि पुढील त्यांचं प्लॅनिंग काय आहे याबद्दल आपण आता त्यांना विचारणा करणार आहोत. सर, एक या अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला असा विचारावासा वाटतो की आतापर्यंत जसं 2000 साली आपली बँक सुरू झाली होती आणि आज बँकेच्या जवळपास 6 शाखा कार्यरत आहेत. 4 शाखा कार्यरत आहेत, 2 मंजूर झाले. अच्छा, 4 सध्या कार्यरत आहे आणि 2 मंजूर झालेले आहेत. याच्या पुढचं आपलं प्लॅनिंग काय आहे, म्हणजे ॲक्शन प्लॅन जो आहे तो याच्या पुढचा काय आहे बँकेचा? जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी 14 ठिकाणी 14 ठिकाणी आपल्या शाखा निर्माण करण्याचा मानस आहे. जिथे मार्केटिंगची गरज आहे, जिथे लोकांना वित्तीय सेवा मिळण्याची गरज आहे असे तालुके निश्चित कव्हर होणार आहे, जिथे बिझनेस सेंटर आहेत. आणि याशिवाय यवतमाळनंतर आमचा टप्पा नागपूरकरता आहे. अकोल्याचा सुद्धा प्रस्ताव RBIकडे पडून आहे आणि त्यालासुद्धा मंजुरी लवकरच मिळणार आहे. आणि या विदर्भाची संत नगरी शेगाव, जे बुलढाणा जिल्हा आम्हाला बुलढाणा दिलेला आहे, तर बुलढाण्यामध्ये न घेता ती शेगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपली बँकेची स्थापना, एक शाखा निर्माण व्हावी असा आमचा मानस आहे. अशा प्रकारे या उर्वरित ज्या 5 शाखा आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत आणि लोकांच्या मागणीनुसार तेथील सर्वे करून गरज असल्यास त्यांना ती शाखा देण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय हा जो बिझनेस कॅटेगरीचा जो भाग आहे, 100 कोटीचे डिपॉझिट्स आम्ही क्रॉस केलेले आहेत. आता 100 ते 500 कोटीच्या कॅटेगरीमध्ये आपण आलेलो आहे. आणि आपल्या बँकेचा परफॉर्मन्स अतिशय चांगला असल्यामुळं जो रिझर्व्ह बँकेला मान्य आहे असा जो परफॉर्मन्स आपण दिलेला आहे, त्यांचे टार्गेट्स अचीव केलेले आहेत. आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे आपण विशेष जोर दिलेला असल्यामुळं ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्र पातळीचा सुद्धा प्रस्ताव आमच्याकडे द्या. तुमची बँकेची एक शाखा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये सुद्धा असावी असं रिझर्व्ह बँकेला वाटतं. आणि आमच्या इथलं सर्व खेळमेळीचं आणि समन्वयाचं असं वातावरण मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळं कुठलाही विरोध नाही, कुठलंही भांडण नाही, कोणाच्याही तक्रारी नाही. ग्राहकांच्या तक्रारी 0 प्रमाणामध्ये आहे. ग्राहकांना जी सेवा पुरवावी लागते, जी नोटाबंदीच्या काळामध्ये आम्ही 50 दिवस सेवा दिली, त्याचा सर्वत्र प्रसार आणि प्रचार या जिल्ह्यातील लोकांनी अनुभवलेला आहे. आणि त्यांचे अनुभव लक्षात घेता आपण त्यांना चांगली सेवा देऊ शकतो असा आत्मविश्वास आमचा आता वाढलेला आहे. कठीण प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो असं आम्हाला मुळीच वाटत नाही. तो प्रसंग अतिशय चांगला आम्ही अनुभवला. आणि ज्या बँकांची प्रगती नाही, ज्या बँकामध्ये व्यवस्थापन चांगलं नाही, तिथे लोकांना त्रास झाला, हे सुद्धा आम्ही अनुभवलं. ह्या एक स्पर्धेच्या युगामध्ये आपली बँक, छोटी बँक मोठी करणं अतिशय अवघड असं कार्य वाटत असतानासुद्धा ते आम्हाला आता सोपं वाटायला लागलं. कारण की आम जनतेचा आणि ग्राहकांचा प्रचंड असा विश्वास आमच्या व्यवस्थापक मंडळावरती आहे. नव्हे तर महात्मा फुले यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य वेचलं, ज्या सर्व दीनदलितांसाठी त्यांनी काम केलं, त्यांनी जातीभेद कुठलाही ठेवला नाही. म्हणूनच ते राष्ट्रपिता होते. आणि त्या राष्ट्रपित्यांचंच नाव या बँकेला असल्यामुळं आमची नैतिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्या समाजसुधारकांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आम्ही सतत घेत आहोत. आणि या त्यांच्या नावावरती ह्या भारतामध्ये महात्मा फुलेची नाव असलेली एकमेव बँक आहे महाराष्ट्रामध्ये सहकार विभागामध्ये. आणि ते नाव आम्ही निवडलं आणि त्या नावाला आम्ही निश्चित असा न्याय देऊ. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे एक सामाजिक दैवत आम्ही आमच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि विनायकरावदादा कोरडे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी त्यांचे 35 वर्षाची सामाजिक राजकीय कारकीर्द पूर्ण केली. आणि ते त्यांचं देहावसन झालं. त्यानंतरही आम्ही त्यांचा वसा चालवित आहोत. आणि निश्चित मला याचा स्वाभिमान आहे की मी माझी क्लास 1ची नोकरी, म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदाचा स्वेच्छानिवृत्ती घेऊन या बँकेच्या कामाला वाहून घेतलेला आहे. आणि आपल्या जीवनामध्ये नुसतं स्वतःकरता उत्पन्न मिळवण्यापेक्षा समाजाचीसुद्धा निश्चित काळजी आपण केली पाहिजे. आपल्या अवतीभोवती ज्यांची प्रगती झाली नाही त्यांच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे असा उदात्त हेतू ठेवून
या बँकेच्या व्यवस्थापनामध्ये आणि प्रशासनाला मी सतत मदत करीत आहे आणि म्हणून या बँकेचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. आता नुकताच मागच्या महिन्यामध्ये आम्हाला वैयक्तिकसुद्धा मला या बँकेचा अध्यक्ष या नात्याने विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार हरिभाऊजी बागडे यांनी अहमदनगर येथे सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार 2017चा मला बहाल केला. बँकेलासुद्धा दिला आणि मलासुद्धा त्यांनी मानपत्र देऊन माझा गौरव केला. त्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळालं. त्या कार्यक्रमाला खासदार दिलीपजी गांधी, माजी केंद्रीय मंत्री, नगरचे ते एका बँकेचे अहमदनगर बँकेचे अध्यक्ष आहेत. त्या बँकेला 107 वर्ष पूर्ण झाली आहेत. असे अनुभवी लोक त्या मंचावरती होते. शासनाचे सर्व अधिकारी होते आणि माननीय हरिभाऊजी बागडेंनी जो मानस व्यक्त केला ते विनायकराव दादा कोरडे यांचे सोबती होते. त्यांच्यासोबत 10 वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं. म्हणून त्यांनीसुद्धा एक मत व्यक्त केलं की विनायकराव दादांचा वसा तुम्ही निश्चित चालवावा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कुठलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू असा महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी मला एक आश्वासन दिलं. आणि त्यामुळे आम्ही आता राज्यपालांकडे प्रस्ताव आमचा जातो आहे आणि राज्यपालसुद्धा आम्हाला या बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे आम्ही जे रिझल्ट्स मिळवले त्याकरता सन्मानित करणार आहेत आणि त्याच्यामुळं सहकार भूषण किंवा सहकार निष्ठा हा पुरस्कार आम्ही मिळवणार हे आमचं या व्यवस्थापन मंडळाचं निश्चित असं धोरण ठरलेलं आहे. सुमारे 13 ते 15 पुरस्कार बँकेला प्राप्त झालेले आहेत. बँकेची वार्षिक उलाढाल 135 कोटी रुपयांच्या वरती पोचलेली आहे आणि 4 शाखा कार्यरत आहेत. 2 शाखा अजून सुरू होण्यात आहेत. संपूर्ण विदर्भभर महात्मा फुले अर्बन बँकेचं जाळं यांना तयार करायचं आहे अशी इच्छा घेऊन, आकांक्षा घेऊन, उंच भरारीची त्यांची स्वप्न आहेत आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ, संचालक मंडळ, भाग भांडवलधारक महात्मा फुले अर्बन बँकेचे अध्यक्ष यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या महात्मा फुले अर्बन बँकेला आपण शुभेच्छा देऊया आणि इथे थांबूया. परत एकदा व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये ज्यांची असंख्य लोकांच्या पैकी जे काही खास लोक असतात त्यांच्यासाठी आपण हे सुरू केलेलं पीठ आहे, व्यासपीठ आहे, ज्याचं नाव आहे व्यक्तिविशेष. आता आपण इथे थांबणार आहोत आणि थांबण्यापूर्वी परत एकदा एका विशेष व्यक्तीची आपली भेट उद्याच्या आपल्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये होत आहे. तोपर्यंत नमस्कार. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी.